हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आशूज लाईफस्टाईलमध्ये. दिवाळीचे मातीचे दिवे कसे स्वच्छ करायचे ते पण अगदी 5 मिनिटांमध्ये. चला तर मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मातीचे दिवे साधा असतो पण त्याचा प्रकाश मनापर्यंत पोहोचतो. परंपरेचा हा छोटासा उजेड दिवाळीला खास बनवतो. चला तर मग आता बघूया आपण दिवे स्वच्छ कसे करायचे. मी पातेलं पाणी गरम करायला पाणी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक लिंबू टाकलेलं आहे चिरून, आणि त्याच्यामध्ये एक आपलं साधं खाण्याचं मीठ टाकलेलं आहे, 1 चम्मच आपण निरमा पावडर टाकलेली आहे. आणि आता हे याला गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक दिवा सोडलेला आहे. बघू शकता हा दिवा तुम्ही किती काळा झालेला आहे आणि कसं झालेला आहे बघा, किती चिकट तेलाचं झालेला आहे. ह्या पाण्याने दिव्यांचे तेलकटपणाही निघून जातो आणि दिवे असे एकदम स्वच्छ होतात. तुम्ही बघू शकता. असं हे आपण 10 मिनटे मीडियम गॅसवरती ठेवायचे आहे आणि चांगला उकळा येऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा दिवे किती छान उकळलेले आहे आणि मस्तपैकी असे सगळीकडे घरभरतीची आठवण जतन करतात. उजेडांचा अंधकार दूर करतो, तरीही मातीच्या दिव्यांनी संस्कृतीचा नाजूक स्पर्श जपून ठेवलेला आहे. मातीच्या दिव्याची बघू शकता आपल्या इथं दिवे असे स्वच्छ झालेले आहे. आता मी हे एका टोकरीमध्ये काढून घेणार आहे, एक करून. हे बघा, मी असे इथे काढून घेतलेले आहे आणि आता याला थोडंसं थंड पाण्याने स्वच्छपैकी असं धुवून घेणार आहे, स्वच्छ थंड्या पाण्याने. इथे हे स्वच्छपैकी असे धुवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. आणि एक स्वच्छपैकी असे मी पुसूनही काढत आहे धुतल्यानंतर. बघू शकता तुम्ही, इथे मी असे थंड पाण्याने स्वच्छपैकी दिवे धुवून घेतलेले आहे, काढून घेतलेले आणि पुसून घेतलेले आहे. जोपर्यंत आपण हे दिवाळीला लावत नाही ना मातीचे दिवे, तोपर्यंत दिवाळी असल्यासारखं वाटत नाही. मार्केटमध्ये भरपूर असे आर्टिफिशियल दिवे आलेले आहेत, तरी पण दिवाळी असल्यासारखं ते दिवे लावूनही तरी जेव्हा ह्या दिव्यांचा प्रकाश आपल्या घरात पडतो तेव्हाच असं वाटतं दिवाळी आहे वा. आणि जे म्हणतात ना, जुनं ते सोनं, ते काही खोटं नाही आहे. ज्या गोष्टी परंपरा आहे आपल्या त्याच खूप छान आहे. आणि इथे बघू शकता किती स्वच्छ केलेलं आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.